नमस्कार मंडळी. अप्पे पात्रात फक्त अप्पेच कशाला? चला तर करूया आज A1 स्वप्नाज किचनमध्ये अप्पे पात्रामध्ये एक नवीन रेसिपी. ही नाश्ता रेसिपी जर तुम्ही कराल तर सगळे तुमची वाह नक्की करतील. नेहमी तोच नाश्ता करायचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अगदी झटपट तयार होणारा हा 15 मिनिटात तयार होणारा इन्स्टंट रेसिपी आहे. चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी सर्वात आधी मी घेतला आहे बाउलमध्ये 1 वाटी रवा. 1 वाटी जाड रवा किंवा बारीक रवा कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे बारीक रवा घेतला आहे आणि यामध्ये टाकायचा आहे 2 चमचा मैदा. रवा आणि मैदा जवळजवळ अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे, म्हणजे दह्याने रवा छान फुलून येईल आणि आपला नाश्ता छान मोकळा कुरकुरीत असा तयार होईल. याच्यात आपल्याला इनो किंवा सोडा वापरायची गरज नाही. दह्यानेच आपला रवा छान फुलणार आहे. 2 चमचे दही मी इथे टाकून घेतला आहे. आंबट दह्याचा वापर इथे करायचा आहे, म्हणजे पीठ आपले छान फुगून येईल. आता दही टाकून मी याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. थोडं याच्यात पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकल्यानंतर 10 मिनटं हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात आत हवा भरली जाते आणि पीठ चांगले भिजते आणि छान फुगून वर येते. आता यात मी टाकणार आहे चवीनुसार हिंग आणि ओवा. याने आपल्या या नाश्त्याला खूप छान चव येईल. आणि हे हिंग टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता हे बॅटर 10 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे. आता 10 मिनटानंतर झाकण काढून पाहूया. बॅटर आपलं छान फुललेलं आहे. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि बॅटर पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आठवड्याच्या शेवटी सगळ्यांच्याच फ्रीजमध्ये काही ना काही भाज्या तर उरलेल्याच असतात, तर यांचाच वापर आपण इथे करायचा आहे. खूप जास्त महागड्या वस्तू इथे वापरायची गरज नाही. यासाठी मी घेतले आहे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, तो याच्यात मी टाकून घेते. अर्धी वाटी कांदा मी इथे घेतलेला आहे. एक गाजर घ्यायचं आहे. अर्धी वाटी गाजर मी किसून घेतलेलं आहे. यानंतर आपण घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व भाज्या मी अर्धी वाटीच्या प्रमाणे घेतलेल्या आहेत. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. एक बटाटा किसणीने किसून घेतलेला आहे. अर्धी वाटीच्या प्रमाणात हा बटाटा तयार झालेला आहे. हा पण मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि अर्धी वाटी मी घेणार आहे कोबी. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यात आणखीन ॲड करू शकता, पण मी इथे कोबी, बटाटा, गाजर आणि कोथिंबीर, कांदा हे या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. आता यात टाकणार आहे किसलेलं अद्रक आणि किसलेलं लसूण. अद्रक लसूणची मी बारीक पेस्ट नाही केली आहे. अद्रक लसूण किसून घेतलं आहे, म्हणजे हे खाताना याची चव खूप छान लागते. चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून आता हे बॅटर सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता या स्टेपला याच्यात मी टाकले आहे 1 चमचा जिरं आणि चिली फ्लेक्स टाकून घेतली आहे. तुम्हाला हवे असेल तर आणखीन दुसरेही मसाले तुम्ही इथे टाकू शकता, पण मी इथे खूप जास्त मसाल्याचा वापर केला नाही. ओवा मी आधीच टाकून घेतला आहे, त्यामुळे ओवा परत घालायची गरज नाही. चिली फ्लेक्स आणि जिरं टाकल्यानंतर बॅटर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता रव्याचे बॅटर आपले इथे छान तयार झालं आहे. छान फुलून पण आलं आहे. आता मी गॅसवर ठेवलं आहे अप्पे पात्र आणि त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे, म्हणजे आपले अप्पे जे आहेत ते खाली लागणार नाही, चिटकणार नाही. सगळ्या याच्यात मी तेल टाकून घेतलं आणि एक एक करून रव्याचे बॅटर आता मी याच्यात सोडून घेणार आहे. रवा किती फुलून आला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. यामुळे आपल्या रव्याच्या नाश्त्याला खूप छान जाळी येणार आहे. आता हे मी अप्पे पॅनमध्ये एक एक करून सोडून घेते आणि कमी आचेवरच हे होऊ द्यायचे, म्हणजे आतून पण ते खूप छान फुलतात आणि छान शिजतात. मीडियम टू लो फ्लेमवर मी गॅसची फ्लेम ठेवणार आहे आणि 10 मिनटासाठी झाकून हे वाफवून घेणार आहे. रव्याच्या या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल मला कमेंट करून नक्की सांगा. आता रव्याचे बॅटर सर्व मी एक एक करून अप्पे पात्रामध्ये टाकून घेतलं आहे. तुम्हाला जर हवे तर तुम्ही याचे पॅनमध्ये डोसेसुद्धा बनवू शकता, म्हणजे या एकाच बॅटरनी तुम्ही 2 रेसिपी याच्यापासून बनवू शकता. आता मी याच्यासोबत एक खास चटणी पण बनवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या चटणीसोबतसुद्धा हे एन्जॉय करू शकता. रव्याचे बॅटर पॅनमध्ये टाकताच खूप छान सुगंध आला आहे. आता याच्यावर मी ठेवणार आहे झाकण आणि जवळजवळ 10 मिनटं हे वाफवून घेणार आहे.
आता आपण बनवूया यासोबतची चटणी। यासाठी मी ठेवली आहे गॅसवर जाळी आणि त्याच्यावर ठेवणार आहे एक मोठा टोमॅटो। छान लाल टोमॅटो घेतला आहे आणि हा टोमॅटो गॅसवर भाजून घ्यायचा आहे। चटणी करताना टोमॅटोचं जे वरचं साल आहे जे भाजलं गेलं असतं ते काढून घ्यायचं। टोमॅटो भाजल्याने याच्यामध्ये छान स्मोकी फ्लेवर येतो आणि आपली चटणी खूप स्वादिष्ट होणार आहे। यासाठी टमाटा सर्व बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आपला इथे भाजत आला आहे। हा मी काढून थंड करून घेणार आहे। आता 5 मिनिटं झालेले आहेत। आता मी याच्यावरचं झाकण काढून बघते आणि सर्व रव्याचे पॅटीस आपण उलटून घ्यायचे। एका बाजूने हे छान शेकले गेले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूने पण आपण 5 मिनिटं असेच वाफवून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान शिजतील। सर्व एक एक करून मी उलटून घेणार आहे। रंग खूप सुंदर आलेला दिसतोय। आता सगळे मी उलटून घेतले आणि परत याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता, व्हॉट्सअपवर टाकू शकता, इंस्टाग्रामवर टाकू शकता किंवा फेसबुकवरही तुम्ही ही शेअर करू शकता। आता एका बाजूने ही खूप छान झाले आणि दुसऱ्या बाजूने पण मी झाकण ठेवून छान 5 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे। आणि चला तर आता बनवूया चटणी। चटणीसाठी मी घेतला आहे सगळ्यात आधी टोमॅटो आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। कोथिंबीर मूठभर घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याच्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि झाकण बंद करून मिक्सरमध्ये ही चटणी मिक्स करून बारीक करून घ्यायची। आता चवीला खूप छान असणारी ही चटणी आपली इथे तयार झाली आहे। एका वाटीमध्ये मी काढून घेते आणि सर्व करणार आहे। तुम्हाला जर हवं तर तुम्ही याला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता, पण ही अशी पण खूप छान लागते म्हणून मी हिला अशीच ठेवणार आहे। आता पाहूया आपले रव्याचा नाश्ता इथे तयार झाला आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हा एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया। खूप छान चवीला भन्नाट असा रव्याचा हा नाश्ता तयार होतो। तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा A1 स्वप्नाज किचन।